अध्यक्ष सावित्री फातिमा सद्भावना मंच अहिल्यानगर। सर्वांना जय भीम, जय जिजाऊ, जय ज्योती। 19 फेब्रुवारी 2025 कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस आणि 15 फेब्रुवारी संत रविदास यांचा जन्मदिवस। या दोन महापुरुषांचा जन्मदिवस आणि या निमित्ताने आम्ही श्रीगोंदा येथे संत शेख मोहम्मद प्रांगणामध्ये 16/2/25 ते 19/2/25 रोज संध्याकाळी 6:30 ते 9 वाजेपर्यंत विचार प्रबोधन सप्ताह म्हणजेच व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे। अनेक विचारवंत मान्यवर आपल्याला या 4 दिवसामध्ये भरपूर असं वैचारिक खाद्य देणार आहेत। भारत देश हा 7 धर्मांपासून तयार झालेला आहे, परंतु काही वर्षापासून या देशामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये द्वेष पसरण्याचं वाईट काम चालू आहे। त्याच्यावर आता आपल्याला एकच उपाय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून 140 कोटी लोकांचं एक कुटुंब तयार केलं, समाजामध्ये सद्भावना निर्माण केली, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वावर बाबासाहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून सरकारचं काम चाललेलं आहे। परंतु पुन्हा एकदा समाज वेगळ्या दिशेने चाललेला आहे आणि या समाजाला पुन्हा समतेच्या मार्गावर जर आणायचं असेल तर आपल्या बहुजन समाजामध्ये जे महामानव जन्माला आले त्यांनी जो समतेचा आणि मानवतावादाचा विचार दिला, तो विचार पुन्हा आपल्याला प्रबोधनाच्या माध्यमातून समाजामध्ये रुजवण्यासाठी आपण आपल्या महापुरुषांचे जन्मदिवस हे व्याख्यानमाला आणि सप्ताहाच्या रूपाने साजरे केले पाहिजे आणि तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे उत्तुंग व्यक्तिमत्व होतं सर्वच अर्थाने आणि संत रविदास यांनी दिलेला समतेचा विचार हा समाजामध्ये रुजवण्यासाठी आम्ही ही व्याख्यानमाला आयोजित केलेली। आपण सर्व बहुजन समाजामधील विचारवंत लोकांनी या व्याख्यानमालेचा लाभ घेण्यासाठी आणि व्याख्यानमाला ऐकल्यानंतर या महापुरुषांचा विचार समाजामध्ये, तरुण पिढीमध्ये, महिलांच्या मध्ये रुजवण्यासाठी आपलं योगदान आवश्यक आहे। आणि म्हणून पुन्हा मी आपणा सर्वांना कळकळीची विनंती करतो की या 4 दिवसच्या व्याख्यानमालेला आपण सर्वांनी दररोज रात्री 6:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत उपस्थित राहावं।